काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बस्ती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बस्ती. अगर एक शिवाजी न होता तो सुन्नत सबकी होती. अरे जर माझे राजे जन्माला आले नसते तर तुमचं आमचं काय झालं असतं. या जगाच्या पाठीवर भरपूर राजे होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा एकही या जगाच्या पाठीवर झाला नाही. म्हणून मला असं वाटतं मातीच्या कणाकणावर काळाच्या क्षणाक्षणावर, मातीच्या कणाकणावर काळाच्या क्षणाक्षणावर, इतिहासाच्या पानापानावर 450 वर्ष झाले तरी तुमच्या आमच्या मनामनावर अभिराज गाजवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. शत्रूने सुद्धा तारीफ करावी माझ्या राजाची, इतका गोड राजा होऊन गेला. अरे जगाच्या पाठीवर सुंदर चारित्र्य आणि चरित्र जर कोणाचं असेल तर ते माझ्या राजाचे. एक दिवस औरंगजेबाने त्याच्या मामाला शाहिस्ता खानाला पाठवले, जाओ उस दख्खन के चूहे को शिवा को पकड़ कर लाओ. शाहिस्ता खान निघाला. तो दिल्लीमध्ये आला. दिल्लीमध्ये त्याने लाल महालावर कब्जा केला. लाल महालामध्ये माझे राजे लहानाचे मोठे झालेले होते. तेव्हा माझे राजे दुसऱ्या गडावरती होते. त्याने लाल महालावर कब्जा केला. तो लाल महालामध्ये राहू लागला. इकडे शिवाजी महाराजांना काही सुचत नव्हतं काय करावं. ते छत्रपती शिवाजी महाराज पाठीमागे हात बांधले आणि इकडे तिकडे फिरायला लागले. विचार करू लागले काय करावं. या शाहिस्ता खानाला लाल महालाच्या बाहेर कसं काढावं. जे आई जगदंबेला प्रार्थना केली, आई जगदंबे काय करू. हे 32 दाताचं बोकड शाहिस्ता खान नावाचं माझं हिंदवी स्वराज्य गिळंकृत करण्याकरता आलंय. आई काय करू. छत्रपती शिवाजी महाराज चिंतेमध्ये पडले. पाठीमागे हात बांधले, इकडे तिकडे फिरायला लागले. त्यांनी विचार केला या शाहिस्ता खानाला, या नराधमाला लाल महालाच्या बाहेर कसं काढायचं, सापाला बिळाच्या बाहेर कसं काढायचं. त्यांनी दिवस ठरवला. विचार केला गनिमी काळाचा वापर करायचा, लाल महालामध्ये घुसायचं, बस घुसायचं आणि कापायचं. ठरला दिवस. ठरल्या दिवशी ते लाल महालाकडे निघाले. 200-300 मावळे हाताशी घेतले. नंग्या तलवारी घेऊन सर्व मावळे लाल महालामध्ये घुसले. लाल महालामध्ये पाऊल ठेवताच सर्व मावळ्यांनी एकच आवाज केला, हर हर जय भवानी, जय हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. आवाजाचा ललकार ऐकून सर्व लोक इकडे तिकडे पळायला लागले. कोणी म्हणे भागो भागो, कोणी म्हणे वाचवा वाचवा, शिवाजी आया. तेवढ्यात एक माणूस त्या शाहिस्ता खानाकडे गेला. तो शाहिस्ता खान तिथं आया बहिणींचे नाचगाणे बघत होता. तो माणूस तिथं त्या शाहिस्ता खानाला गेला. शाहिस्ता खान म्हणाला, हुजूर हुजूर शिवाजी आया, हुजूर शिवाजी आया. शाहिस्ता खान घाबरला. त्याने सर्व थांबवले. रुक जाओ, बंद करो, क्या हुआ बोलो. तो व्यक्ती म्हणाला, हुजूर शिवाजी आया, हुजूर शिवाजी आया. शाहिस्ता खान घाबरला. तटकन उभा राहिला आणि लटालटा कापायला लागला. तो विचारू लागला, क्या बक रहे हो. तो व्यक्ती म्हणाला, कसम खुदा की हुजूर शिवाजी आया. शाहिस्ता खान लटालटा कापायला लागला. ते मस्तकावर घामाचे थेंब जमा झालेत. तो त्या व्यक्तीला विचारू लागला, शिवाजी आया, क्यों आया, किस लिए आया, किस मकसद से आया. शाहिस्ता खान घाबरलेला होता. तो व्यक्ती मला वो नहीं पता हुजूर, लेकिन मैंने सुना है कि शिवाजी दीवार से आता है, हवा में गायब हो जाता है. हे ऐकून शाहिस्ता खान अजून घाबरला. त्याच्या पायाखालची वाळू सरकली. शाहिस्ता खान ओरडून म्हणाला, कमबख्त तू मुझे बता रहा है, डरा रहा है, भाग जा यहाँ से. तो व्यक्ती तिथून पडून गेला. शाहिस्ता खान चिंतामध्ये पडला. शिवाजी आया, शिवाजी मतलब मौत, शिवाजी मतलब तूफान, शिवाजी मतलब वो आंधी जो मुझे जिंदा नहीं छोड़ेगी. शाहिस्ता खान विचार करू लागला, आता काय करावं. शाहिस्ता खानाने विचार केला, शिवाजी कुछ भी कर सकता है लेकिन किसी पराई औरत पर हाथ नहीं डाल सकता. तो तिथं आया बहिणींमध्ये लपून बसला. इथं कापाकापी सुरूच होती. सर्वीकडे शांत, काही वेळाने सर्वीकडे शांतता पसरली. महाराजांनी मावळ्यांना सांगितले, मावळ्यांना तुम्ही निघा आता. सर्व मावळे लाल महालाच्या बाहेर निघाले. माझे राजे त्या दरवाजा मागे लपून बसले. नंगी तलवार रक्ताने भरलेली होती. माझे राजे त्या दरवाजा मागे लपून बसले. त्यांनी विचार केला, जसं शाहिस्ता खान यायचा सबकन वार करायचा आणि त्याला मुटकस कलम करायचं. शाहिस्ता खान तिथं आया बहिणींमध्ये लपून बसलेला होता. तो दबक्या पावलांनी शाहिस्ता खान दबक्या पावलांनी दरवाजापर्यंत आला. हळूहळू दरवाजापर्यंत आला. त्याने जसं दरवाजाच्या बाहेर मुंडकं काढलं तसं शिवाजी महाराजांनी सबकन वार केला. मग दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचा आणि सुदैव त्या शाहिस्ता खानाचा. त्याचं शीस वाचला आणि त्याची 4 बोटं कापली. शिवाजी महाराज तिथून निघून गेले. शाहिस्ता खान इकडे तिकडे पळू लागला. थोड्या वेळाने शाहिस्ता खान त्याच्या आसनाजवळ बसला. रातचे 2-1:30 वाजलेत. शाहिस्ता खानाची बहीण त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणते, भाईजान भाईजान मेरी बेटी कहीं दिखाई नहीं दे रही, भाईजान तुम्हारी भांजी कहीं दिखाई नहीं दे रही, सब तरफ ढूंढ लिया उसे, वो कहीं नहीं दिख रही. शाहिस्ता खान त्याचे 4 बोटं कपल्याचं दुःख विसरून गेला. ताडकन उभा राहिला आणि त्याच्या बहिणीला म्हणाला, क्या बक रही हो, ये कहीं होगी, ढूंढो उसे. त्याची बहीण म्हणाली, भाईजान सब तरफ देख लिया लेकिन वो कहीं नहीं मिली. शाहिस्ता खान म्हणाला, अरे क्यों मुझे टेंशन में डाल रही हो, यही कहीं होगी ना.
तेजी बहन शाइस्ता खानाची बहन म्हणाली भाईजान सब तरह लिख लिया लेकिन मेरी बेटी कहीं नहीं, पूरे महल छान मारा लेकिन मेरी बेटी कहीं नहीं दिख रही। शाइस्ता खानाची बहन त्याला म्हणाली भाईजान मेरी बेटी खूबसूरत है, जवान है, उसको शिवाजी के मावड़े उठा कर ले गए। अब मैं वो शिवाजी के मावड़े उसके साथ कुछ भी कर सकते हैं। कुछ शाइस्ता खान म्हणाला हे अल्लाह तेरा शुक्र है। तेजी बहन म्हणाली भाईजान क्या पत्थर दिल हो रहे हो, तुम्हारी भांजी गायब है, मेरी बेटी गायब है, उसको शिवाजी के मावड़े उठा कर ले गए, वो जिंदा वापस आएगी या नहीं इसके मुझे पता नहीं, और तुम खुदा का शुक्र अदा कर रहे हो। तेव्हा शाइस्ता खान शिवाजी महाराजांचा शत्रू हिंदवी स्वराज्य गिळंकृत करण्याकरता आलेला रात्री 1:30-2 वाजता त्याच्या बहिणीला म्हणतो बहना सुन ले बहना, अगर तेरी बेटी जवान है खूबसूरत है और उसको शिवाजी के मावड़े उठा कर ले गए तो तू फिक्र मत कर, सुबह तक तेरी बेटी तेरे पास सही सलामत आ जाएगी, क्योंकि वो शिवाजी है, बड़े अच्छे संस्कार दिए उसको उसके माँ ने। शिवाजी कुछ भी कर सकता है, किसी का शीश काट सकता है, किसी की उंगलियां काट सकता है, किसी को मार सकता है, लेकिन वो कभी किसी पराई औरत पर हाथ नहीं डाल सकता। अरे इस दुनिया में बहुत से राजे हुए, बहुत से दरबार हो गए, हर एक दरबार में हर एक औरत को नचाया गया, लेकिन वो एक दरबार है जहाँ पर औरत की इज्जत को बचाया गया। असे माझे राजे होते। अरे शत्रूने सुद्धा तारीफ केलेली आहे माझ्या राज्याची। आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत। या महाराष्ट्र भूमी साधी नाही, या महाराष्ट्र भूमीमध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर जन्माला आलेले आहेत। आपण या मातीमध्ये जन्माला आलेलो आहोत, त्या मातीचं पावित्र्य आपण राखायला हवे। हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, त्या हिंदू धर्माचं आपण पावित्र्य राखायला हवं। आपण काय करतो, शिवजयंतीमध्ये बँड लावतो, मोठमोठ्या लोकांना बोलवतो, आपण त्यांची पूजा करतो, महाराजांची पूजा करतो आणि बँडवर गाणे काय लावतो, शिला की जवानी वगैरे वगैरे। ते मुली जे शिवाजी महाराज दुसऱ्या बाईकडे बघून स्वतःची आई म्हणत होते आणि त्या शिवाजी महाराजांच्या जयंतीला तुम्ही शिला की जवानी वगैरे वगैरे अशी गाणे लावता। काही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। अरे आपण या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत, तर शिवाजी महाराजांच्या धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत। त्यांची जर तुम्हाला साजरी करायची असेल तर एकच करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जा, खिशामध्ये सर्व पुढा जे व्यसनाचे वगैरे पदार्थ असेल ते माझ्या राजांच्या चरणाजवळ ठेवा आणि माझ्या राज्याला मुद्रा करून म्हणा राजा आजपासून मी सर्व सोडून टाकणार। तोच म्हणजे तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात मोठा मुद्रा आहे।